मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत अनंत चतुर्थीची कहाणी व गणपती मातीचाच का बनवतात यामागील जे कारण आहेत ते बघणार आहोत। गणपतीची मूर्ती मातीची करावी कारण माती ही नैसर्गिक पर्यावरणावर पूरक सामग्री आहे, जी जलस्रोताचे प्रदूषण टाळते आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही। पारंपरिक मातीपासून बनवलेली मूर्ती नैसर्गिकरित्या विघटित होते आणि जल प्रदूषणाचा धोका कमी करते, ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते। मातीची मूर्ती नैसर्गिक असल्याने ती जलस्रोतामध्ये विरघळते आणि प्रदूषण करत नाही। मातीपासून बनवलेल्या मूर्तीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा रासायनिक रंग वापरले जात नाहीत, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करते। नैसर्गिक मातीची मूर्ती वापरल्याने जलस्रोतामध्ये कोणतीही हानिकारक रसायने मिसळत नाहीत आणि त्यामुळे मानवी आरोग्यास जलचरांचेही रक्षण होते। गणपतीचा जन्म मातीपासूनच झाला आहे असे मानले जाते, म्हणून मातीची मूर्ती पूजणे ही नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धत आहे। मातीची मूर्ती विसर्जित केल्यावर ती लवकर विरघळते, ज्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया अधिक नैसर्गिक आणि शास्त्राला धरून होते। पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मातीची मूर्ती हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना एक चांगला पर्याय आहे। गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी नदी, तलाव किंवा इतर स्वच्छ ठिकाणची माती वापरावी आणि त्यात झाडाची मुळे किंवा गवत नसावे असे सांगितले जाते। अनंत चतुर्थी हा गणेशोत्सवाचा 10व्या दिवसाचा उत्सवाचा शेवटचा दिवस आहे। या दिवशी विष्णूचे अनंत स्वरूप मानून 14 गाठी असलेला दोरा अनंत मानून त्याची पूजा केली जाते आणि गत वैभव परत मिळावे यासाठी व्रत केले जाते। या व्रताचा उल्लेख महाभारतात आढळतो, जिथे पांडवांनी जुगारात राज्य गमावल्यानंतर हे व्रत केले होते। या व्रताची खरी आख्यायिका सुशीला आणि कौंडिन्य जोडप्याची आहे, ज्यांनी अनंताची पूजा करणाऱ्या महिला पाहून व्रत केले। अनंत म्हणजे जो कधी संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती। गतवैभव परत मिळवण्यासाठी आणि संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत केले जाते। हे व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्थीला केले जाते। या दिवशी शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते, जे विष्णूच्या अनंत अवताराचे प्रतीक मानले जाते। पांडवांची कथा। महाभारतानुसार पांडवांनी जुगारात आपले सर्व राज्य गमावले होते। त्यांना वनवास आणि अज्ञातवास भोगावा लागला। या संकटातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले होते व आपले गेलेले राज्य परत त्यांनी मिळवण्यासाठी व्रत केले होते। तसेच सुशीला आणि कौंडिन्याची कथा एक आहे। एक सुशीला नावाची स्त्री तिच्या पती कौंडिन्यसह राहत होती। तिच्या सावत्र आईने तिचे छळ केले आणि तिला वडिलांच्या घरी पाठवले। प्रवासात त्यांना अनंताची पूजा करणाऱ्या काही महिला दिसल्या। या महिलांचे जीवन सुखी असल्याचे पाहून सुशीलाने त्यांचे निरीक्षण केले आणि नंतर कौंडिन्यासोबत हे व्रत केले, ज्यामुळे त्याची सर्व संकटे दूर झाले आणि त्यांना वैभव प्राप्त झाले। हे व्रत करण्याची पद्धती अशी आहे, या व्रतात 14 गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानला जातो। अनंत दोऱ्याला विष्णूचे स्वरूप मानून त्याची पूजा केली जाते। हे व्रत सतत 14 वर्ष पाळले जाते, त्यानंतर ते पूर्ण होते। आपल्या भारतीय संस्कृतीत अशी अनंताची कथा आहे।